नमस्कार. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरम. 10 मिनिटं जरा उशीर झाला. काल आपण अध्यारोप आणि अपवाद यांचे तपशील तर मागच्याला बघून झाले होते. काल आपण जिथे थांबलो तिथे आपण असं पाहिलं की या अभ्याम अध्यारोप अपवादाभ्याम तत्वम पदार्थ शोधनमपि सिद्धम भवति. आता इथे आपलं प्रत्यक्ष खेळाच्या आधी जसं वॉर्मअप करतात तसा वॉर्मअपचा भाग संपला आणि आता आपण प्रत्यक्ष खेळायला सुरुवात केली. तर इथे आता मूळ जे आपलं प्रतिपाद्य आहे, म्हणजे आपण त्या श्रावणातल्या कथा वेगळ्या ऐकतो. त्याच्यामध्ये असं आपल्याला म्हणतं की ही कहाणी ऐकल्याचे काय फळ, तर त्याच्या कहाणीचं काहीतरी फळ असतं. तसं हा वेदांत शिकल्याचं काय फळ, तर ते लांबलचक फळ आहे. तर आपण जे शिकतोय ते आपल्याला इयत्ता ज्युनियर केजीतनं पहिलीच जायचंय, एवढंच आपलं या अभ्यासाचं फळ आहे. तर काल आपण असं पाहिलं की अध्यारोप आणि अपवाद या दोन साधनांचा वापर करून गुरुजी तुम्हाला हे ब्रह्म एकच आहे हे सांगणार आहेत. पण सांगणार आहेत तर त्याला काहीतरी एक चौकट लागते. तर ती जी चौकट आहे ती वेदांताची चौकट महावाक्य म्हणतात त्याला. 4 वाक्य आहेत, त्याच्या भोवती गुंफलेली आहे. त्याला म्हणतात महावाक्य. त्यातल्या पहिल्या वाक्याची समजून घेण्याची प्रक्रिया आज आपल्याला सुरुवात करायची. तर असं म्हणलंय की अभ्याम अध्यारोप अपवादाभ्याम तत्वम पदार्थ शोधनम अपि सिद्धम भवती. तर हे तत्वम पदार्थ हे काय प्रकरण आहे, तर तत्वमसी नावाचं एक महावाक्य आहे. त्या महावाक्याची चर्चा आता आपल्याला करायची. आमच्याकडे आयुर्वेदामध्ये एक वाक्य आहे, एकम शास्त्रमधीयानो न विद्यात शास्त्र निश्चय तस्मात् बहुश्रुत शास्त्रम विजानीयात चिकित्सक. एक शास्त्र जाणून मला विनिश्चय होत नाही म्हणून बहुश्रुत शास्त्र, श्रुत त्यातला गाढा अभ्यासक पाहिजे असं काय नाही, पण किमान त्या त्या शास्त्राच्या संकल्पना माहिती पाहिजे. तर शास्त्र आणि सायन्स मध्ये काय फरक आहे त्याची चर्चा मी अनेक वेळा केलेली आहे. उथळपणाने जे म्हणलं जातं की आयुर्वेद इज अ सायन्स, सायन्स नाहीये, ते शास्त्र आहे. ते शास्त्र म्हणण्याचे फायदे काय, किंवा मीमांसा वेदांत हे शास्त्र का आहे आणि ते सायन्स का नाही, याला काहीतरी एक तर्क आहे आणि त्या तर्काचा उपयोग आहे. पण आता तो आपल्या चर्चेचा विषय नसल्यामुळे तर ते मुळात मुद्दा असा होता की एकम शास्त्रामध्ये यानो न विद्या शास्त्र निश्चय. हा नियम सगळ्याच शास्त्रांना लागू आहे थोडाफार प्रमाणात.
कारण त्यांचं अत्यंत जी मूलभूत गृहीत आहेत की कर्मविपाक आत्मा मोक्ष ही इतकी सामायिक आहेत. म्हणजे बघा आपले जे खेळ आहेत, टिपिकल भारतीय गटाचे खेळ, कुठले खो खो आहे, सूरपारंब्या आहे. सूरपारंब्या खेळ गटाचा नाही म्हणता येणार. कबड्डी आहे. या गटाच्या खेळामध्ये आपल्याकडे नॉकआउट सिस्टीम नाही. जे जिंकला तो राहील, हरलेला बाहेर. आपल्याकडे कबड्डीच्या गटामध्ये एक जण चढाई करतो, त्याने एखाद्याला बाद केला तर तो बाद होतो, पण पलीकडचा जिवंत होतो. मग अख्खीच्या अख्खी जर का ती तो गट बाद झाला तर तो लोण घेतो, म्हणजे ऋण घेतो, कर्ज घेतो, ते फेडायला परत येतो. हे जेव्हा खेळाला हे सुरू झालं, काय स्पर्धात्मक भाग आला, तेव्हा त्याला कालिक मर्यादा आली. अन्यथा कबड्डीचा खेळ हा थांबणार नाहीये. काल जिथं होतो तिथपासून सुरू करायचा पुढे. तशीच एकूण आपली पद्धत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा कर्मविपाक मोक्ष. कर्माचा विपाक होतो, परत जातो. गाण्यामध्ये सुद्धा बघा आपल्या आरोह अवरोह सम, आरोह अवरोह सम, लिनियर ऑक्टेव्ह नाहीये आपल्याकडे. तर म्हणजे आपलं गाणं म्हणा, म्हणजे आपले कपडे सुद्धा बघा, ज्याला भारतीय तो म्हणतो ते कशात कडक इस्त्री, स्ट्रेट लाईन हा प्रकार नाही. आपल्या कपड्यांमध्ये जिथे जिथे शरीरामध्ये वळण आहेत, खांद्याचं वळण असेल किंवा आणखीन पुढे वळण असतील, तर तिथे तिथे सोन्या असलं की त्याचं सौंदर्य जास्त. त्यामुळे आपल्याकडे बघा, धोतर पहा तुम्ही, सोन्या. हे आपले जे बंगाली बाबू आहेत ना, आपले देशबंधू, तिथे ते जब्बा त्यांचा जो असतो तो असा ते बायांचा असा फुगा करतात, ठप करतात त्याला, सोन्याही असे असतात. तर हे आपल्या इतकं भिनलंय अंगात, गाण्यात म्हणा, कपड्यात म्हणा, खेळात म्हणा. स्वाभाविक बदल होत चाललेत, पण मुळातलं आपलं भारतीयत्व तर ते हे असं आहे की आपण आत्मा कर्म विपाक मोक्ष याच्या बाहेर नाही जाऊ शकत. मी ते एक तर टाळतो, नाही आम्हाला नाही चर्चा करायची, चारवाक हे आम्हाला तुम्ही म्हणता तसं मान्य नाही. मोक्ष आहे, परमेश्वर आहे, लोकसिद्धो राजा परमेश्वर. लोकांनी जो निवडून दिलेला आहे तो राजा म्हणजे आमचा मत आहे परमेश्वर. तर त्यांचं मत आहे, पण ते चैतन्य नाही असं त्यांचं म्हणणं नाही. ते कसं उत्पन्न होतं याच्याबद्दल त्यांचं मत वेगळं. तर परत एकदा मुद्दा की हे म्हणजे आता आपण जरी हे वेदांत शिकतोय, तर या प्रवासात आपल्याला थोडंफार व्याकरणाची उजळणी करायला लागणार आहे. थोडीफार सांख्यांचं काहीतरी माहिती करून घ्यायला लागणार आहे. थोडंफार मीमांसा. आणि मी स्वतःच आयुर्वेदाचा असल्यामुळे मी आयुर्वेदातली काही दृष्टांतापुरती काही त्याची मांडणी करतो. तर अभ्याम या दोन्हीने तत्वम पदार्थ शोधनमपी सिद्धम भवती अशी प्रतिज्ञा केली. आता परत मी काल जसं म्हणलं की अहो, कळलं सिद्ध होतो म्हणजे काय, म्हणजे काय होतं, तर ते सांगतायत आता. सिद्ध म्हणजे कसा होतो ते सांगतात. श्लोक क्रमांक इथला 144. अज्ञानादि समष्टी एतत् उपैतं सर्वज्ञत्वादिशिष्टं चैतन्यम, ए चैतन्यम एतत् अनुपैतं चैतत्रयं तप्ताय पिंडवत एकत्वेन अवभासमानं तत्पदार्थवाच्यो भवति तत्त्वम असि. तीन त्याच्यामध्ये शब्द आहेत. तर तत्पदाचं वाच्य अर्थ काय, म्हणजे फेस व्हॅल्यूवरती करणारा अर्थ काय, तर अज्ञानादी समष्टी उपहित चैतन्य एक, सर्वज्ञादी विशिष्ट चैतन्य म्हणजे ते व्यष्टीचं चैतन्य, आणि अनुपहित चैतन्य प्युअर ब्लिस, हे तीन मिळून तप्ताय पिंडवत एकत्वेन अवभासमानम. तप्ताय पिंडवत म्हणजे आपण बऱ्याच वेळेला ही उपमा म्हणा किंवा सदृष्टांचा पाहिलाय की तापलेल्या गोळ्यामध्ये
लोखंडाच्या, ते लोखंड आणि उष्णता हे वेगळं दिसत नाही. आपण त्या गटाचा विचार करतो. तसं ते जे हे आहे, जे माया, ते अनुपहित चैतन्य आहे. पण तरी ते एकटं न राहू शकत, ते मायाबरोबर जातं. त्यामुळे ती माया दिसत नसली तरी ती आहे. त्याच्यानंतर अज्ञानादी समष्टी उपहित चैतन्य, जे अज्ञान वगैरे सगळं समष्टी अधिक त्याला जोडलेलं चैतन्य, आणि सर्वज्ञ ज्याला म्हणतो ते विशिष्ट चैतन्य, हे सगळं मिळून हे या तत् या पदार्थाचं वाच्य आहे. म्हणजे तत् म्हणजे काय, ते हे तिन्ही मिळून हे तत्. आता त्याच्या पुढे काय सांगतात, हे तत्पदार्थ वाच्यार्थो भवती. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे 145वा श्लोक. एतत् उपाधी उपहित आधारभूतम अनुपहितम चैतन्यम तत्पदार्थ लक्ष्यार्थो भवती. लक्ष्यार्थ याचा मी अर्थ सांगितला की स्वतःचा अर्थ गृहीत धरून किंवा कधी कधी तो सोडून त्याचा काहीतरी अर्थ वेगळा होणे, याचा अर्थ लक्ष्य अर्थ लक्षणा, अभिधा लक्षणा व्यंजना, अशा तीन शक्ती आहेत. लक्षणा याचा अर्थ स्वतःचा अर्थ ठेवून किंवा सोडून वेगळा अर्थ होतो. पुन्हा एकदा तेच उदाहरणे करूयात आपण. आपण जेव्हा म्हणतो की पायात चपला घाल, प्रत्यक्षात आपण चपलांमध्ये पाय आपण सरकवत असतो. अंगात शर्ट घाल म्हणजे आपलं अंग आम्ही शर्टात घालत असतो. तर तो लक्ष्यार्थ झाला. काव्यामध्ये हे असे बऱ्याच वेळा येतात. तर लक्ष्य पदार्थ कुठला आहे, म्हणजे इथे वाच्याच कळलं आपल्याला की हे जे तीन मिळून तत् म्हणल्यानंतर पटकन डोळ्यासमोर येणारा अर्थ हा तत्, म्हणजे ते हा पसारा, सृष्टीचा पसारा, व्यष्टीचा पसारा, समष्टीचा पसारा, आणि ते जे चैतन्य मायेशिवाय आहे अनुपहित ते चैतन्य मिळून हे वाच्या कळलं. तत् म्हणजे काय, ते. आणि एतत् उपाधी उपहित आधारभूतम, एतत् उपाधी उपहित आधारभूतम अनुपहितम चैतन्यम तत्पदार्थ लक्ष्यार्थ भवति. तर हे एक कळलं. आता उपाधी उपहित, पण आधारभूत चैतन्य, या ज्याला कुठलीही उपाधी, त्याला लिमिटिंग फॅक्टर आलेला नाही. आपण उपाधी म्हणजे पदवी म्हणतो, पण नैयायिकांच्या त्या ह्याच्यामध्ये सोपाधिक हेत्वाभास वगैरे काही प्रकार आले. उपाधी म्हणजे अय्यपिंड, लिमिटिंग फॅक्टर. म्हणजे कसं, त्याचं ते नैयायिकाने उदाहरण दिलंय. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्य, जिथे जिथे धूर असेल तिथे तिथे आग असतेच. आता याला उपाधी काय, तर तापलेला लोखंडाचा गोळा, तर ही त्याची उपाधी आहे. का बरं, उपाधी म्हणजे लिमिटिंग फॅक्टर, त्याला मर्यादा आणली त्या वाक्याला. म्हणजे एखादा कोणतरी म्हणला की जिथे जिथे आग असते, जिथे जिथे धूर असतो तिथे तिथे आग असतेच. तर माझ्यासारखा एखादा वात्रट माणूस म्हणणार, हे बघा लोखंडाचा, ही परात तापलेली आहे, हा लोखंडाचा गोळा तापलेला आहे, यात कुठं धूर आहे, इथं वन्नी नाही का, इथे आग नाही का, आहे ना, धूर कुठं आहे? तर मग याला म्हणायचं उपाधी किंवा लिमिटिंग फॅक्टर. हा जो तापलेला लोखंडाचा गोळा आहे, हा इतक्या वेळा येतो, कधी कधी आपलं डोकं, आम्ही म्हणायचो खूप वेळा की सर आता डोक्यावरती गोळा पडल्यासारखं वाटतंय, फट किंवा पट, हे शब्द त्या नैयायिकांच्या परिभाषेमध्ये इतक्या वेळा येतात. आमचे एक मित्र म्हणायचं, सर हे घटपट ऐकून आता लटपट व्हायला लागले, आता बास करा. गुरुजी आमचे छान होते. काय व्हायचं की माझे गुरुजी वैद्यराज कोरटकर, ते स्वतः वेदांताचे अभ्यासक होते, आणि त्यांचा आपला मीमांसा वगैरे ते थोडाफार परिचय असा होता, पण मूळ अभ्यास त्यांचा वेदांताचा. तर ते आमच्याकडे अनेक जण BA त्यांनी करायला लावलं, MA संस्कृत मध्ये करायला लावलं.
सरांच्या विद्यार्थ्यांना, सरांच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना. पण मग सगळे महाविद्यालयातलं सगळं उद्योग आटपून ते नियमित शिकायला काही वेळच मिळत नसेल, मग सगळे एक्सटर्नल करायचे. मग परीक्षेच्या आधी महिनाभर कोलटकर सर म्हणा किंवा आणखीन कोणी, कधी कधी मीही या सगळ्या BA MA च्या विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातले सुद्धा काही आमचे गुरुजी असे होते की त्यांना यांची तळमळ काढायची की आयुर्वेदातले डॉक्टर होणार आहेत, तथापि यांना संस्कृतची आवड आहे, शिकू इच्छितात. मग ते आमचे, आम्ही त्याला म्हणायचो दुष्काळी काम, स्वतःची कामं सांभाळून आमचे वर्ग घ्यायचे. तर त्याच्यामध्ये हे एकदम काहीतरी वेगळं वाकडं ऐकायला वाटायचं. म्हणजे गटपट ऐकले की लटपट, तसा आता हा लोखंडाचा गोळा आपल्याला इतक्या वेळा भेटणार आहे की जरा आपण मनाची तयारी करूया. तर ते चैतन्य, हे जे अनुपहित चैतन्य आहे, ज्याला कुठलंही ब्लिस लागलंय, म्हणजे प्युअर ब्लिस येतो, स्वच्छ सुंदर, त्याला कुठलाही विकार नाही, त्याला कुठलाही उपाधी नाही, असं जे एक अमूर्त चैतन्य आहे, ते याचं लक्ष्यार्थ आहे. म्हणजे वाच्यार्थामध्ये ते आहेच, पण ते तीन पैकी एक आहे. लक्ष्यार्थामध्ये तेच एकटावी करते. हे कळलं का? आता पुढे 146वा श्लोक, त्याच्यामध्ये तेच सांगायचं. आत्ता का आधी काय सांगितलं इथे, की समष्टीबद्दल सांगितलं. आता हे अज्ञानादी समष्टी वगैरे सांगितलं. आता इथे व्यष्टीबद्दल सेम सांगतात, तोच प्रकार, की अज्ञानादी व्यष्टी एतत् उपहित अल्पज्ञत्वादी विशिष्ट चैतन्यम एतत् अनुपहितम चैतन्य अनुपहित च एतत् त्रयम तप्ताय पिंडवत एकत्वेन अवभासमानं त्वम पदार्थ वाच्यार्थो भवति. इथं समष्टीचा जो एक वाच्यार्थ आहे तो कळला आपल्याला, तोही त्वम मध्येच कळला, तत् मध्ये कळला, तत् मध्ये कळला. तर त्वम मध्ये काय कळणार आहे आपल्याला? तो जो व्यष्टी विशिष्ट हे सगळे प्रकार आहेत. म्हणजे त्वमचा वाच्यार्थ काय, तर ते अज्ञानादी विशिष्ट व्यष्टी, त्याच्या उपयुक्त चैतन्य, आणि आणि अनुपयुक्त चैतन्य, हे त्याचं वाच्य झालं. कशाचं? त्वम, तोच तू आहेस. तर तोच म्हणजे कोण आहे? तर ते जे काही अनुपयुक्त चैतन्य आहे, तेव्हा हा सगळा जो पसारा आहे, पसाऱ्यामधल्या हे आहे, ते डोळ्याला काय वाटणार आहे त्याच्या, की अरे मी म्हणजे कोण आहे वाच्यार्थाने, तत्वमसी म्हणजे मी म्हणजे कोण आहे, तर मी म्हणजे हा पसारा आहे, मी म्हणजे ते त्याला जोडलेलं चैतन्य आहे. सांगायचं काय, त्यातलं लक्षार्थाने सुचवायचं. काय सुचवायचंय, की अरे हे जी काही समष्टी आहे त्याला जोडलेलं चैतन्य, त्याच्यानंतर त्याला जोडलेलं अमुक, त्याला जोडलेलं तमुक, याच्या पलीकडे जो कोण आहे तो तू आहेस, हे लक्षार्थाने सांगायचं. तत्त म्हणजे ते. आता त्वम, त्वम म्हणजे तू, तू कोण आहेस मुळातला. तर तो, तू म्हणजे पण ते कोणते सांगतात, की अज्ञानादी व्यक्ती, हे त्याचं सगळं वाच्यार्थ झालं. आणि लक्षार्थ त्यातला काय, तर तप्ताय पिंडवत एकत्वेन अवभासमानम, जे काही चैतन्य आहे, जे चैतन्य आहे व्यष्टीच्या बाबतीतलं, ते सूक्ष्म शरीर अधिक चैतन्य मिळून जे एकच वाटतं, तो तू, तू, तो तोच आहेस, तू तोच आहे, तत्त्वम असी, तू तोच आहेस. आता हे शब्दार्थ, वाच्यार्थ आणि लक्षार्थ आपल्याला कळले. आता याच्या पुढे जायचे आपल्याला. लक्षार्थ म्हणजे वाच्यार्थ कळला त्वम पदाचा, पुढचा श्लोक वाचायचा राहिला. 127. एतत् उपाधी उपहित आधारभूतम अनुपहितम प्रत्यगानंदम तुरीयम चैतन्यम त्वम पदार्थ लक्षार्थो भवती. आपल्याकडे कागद पेन असेल तर याचं वाच्यार्थाचे तीन भाग होतात. तच्च्या, तत्स्य वाच्यार्थाचे तीन कॉम्पोनंट, आणि तच्च्या लक्षार्थाचा एकच कॉम्पोनंट. तसंच त्वमचा जे काही वाच्यार्थ आहे त्याचे तीन कॉम्पोनंट, आणि त्वमचा लक्षार्थ एकच, ते जे चैतन्य आहे, व्यष्टीच्या संबंधातलं जे चैतन्य आहे
ते त्याचं लक्षार्थ. त्वमचा वाच्यार्थ काय, तर तो सगळा व्यष्टीचा पसारा, अधिक त्याला जोडलेलं चैतन्य, अधिक व्यष्टीच्या बाबतीत एकटं असलेलं चैतन्य, हे सगळं एकत्र अवभासमान होऊन जे आपल्याला निरुपाधिक, म्हणजे ज्याला काही उपाधी नाही असं जे दिसतं, ते याचं लक्षार्थ आहे. हा फरक लक्षात एकदा आल्यानंतर कळायला सोपं आहे. हे काय होतं, जरा सराव शब्द आपल्याला इतके परिचित असतात, थोडा वेळ लागतो पचायला. पण हे सगळं युट्यूब वरती येणार आहे काही काळाने. हा जो त्यातला लक्ष्यार्थ आहे तो वेगळा कळला. नमस्कार हा शब्द कळला, त्याच्या पलीकडचा लक्ष्यार्थ आपल्याला खालच्या बाबतीतही कळला. तो तत्चा शब्दार्थ कळला, अभिधा लक्ष्मी अभिधा शक्तीने लक्षार्थ कळला. त्वमचा अभिधा शक्तीने वाच्यार्थ कळला, लक्षार्थ कळला. आता पुढे असं सांगतायत, अथ महावाक्यार्थो वर्णते. आता महावाक्याचा अर्थ सांगतात. सांगतो म्हणजे मया वर्णते, मी सांगतो. इदम तत्वमसी वाक्यम. आता ही सगळी चर्चा काय झाली, तत्वमसी नावाचं जे वाक्य आहे महावाक्यांपैकी एक, त्याच्याबद्दलची चर्चा झाली. हे संबंध त्रयेण अखंडार्थ बोधकम भवती. पहिला मुद्दा काय झाला आपला, की त्या तत्वमसीचे तत् प्रत्येक पदाचा एक वाच्यार्थ आहे, एक लक्षार्थ आहे. अशीच नाही ते क्रियापद आहे, आहेस थोडं सांगायचं त्याच्यात. त्याच्यातनं सुचवायचं काय नाही, व्यंग्य अर्थ नाहीये, हे काव्य नाही, त्यामुळे सुचवायचं काय नाही. म्हणजे हे तुला कळलं का, जा आता प्रयत्न कर, असं सुचवायचं नाही त्याच्यात. तू आहेस हे तू ओळख फक्त, बस एवढंच. तोच तू आहेस. त्यामुळे इथे वाच्य आणि लक्ष एवढे दोनच अर्थ होणार आहेत. पण आता परत इति कर्तव्यात आली, अर्थ आम्हाला कळले, पण या दोन्हीचा अर्थ आम्हाला कसा कळणार आहे, तर ते सांगता येते. तत्वमसी वाक्यम, एका एका पदाचा अर्थ कळला. तर त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकार असतात. म्हणजे वाक्यार्थ बोध नावाचा एक पूर्ण वेगळा चर्चेचा विषय आहे. तर वाक्याचा अर्थबोध आपल्याला होतो कसा, या बाबतीतही आपल्याकडे वेगवेगळे गृहीतक आहेत. मतांतर मी म्हणणार नाही त्याला. कारण काय असतं, आपण आपलं घर चालवायची आपली एक पद्धत असते. आपल्या घरात आपण वावरत असतो. मी अगदी छोटस उदाहरण घेऊया. घासून झालेली भांडी उलटी करून ठेवायची किंवा सुलटी ठेवायची, प्रत्येक घरात वेगळा पदार्थ. तर ते आपण एकाला बरोबर आणि एकाला चूक नाही म्हणू शकत. का म्हणायचं, त्यांची त्यांची पद्धत असते. काही जणांची म्हणजे ती कदाचित त्या घरातली जी काय ती मांडणी असेल, त्या मांडणीला अनुसरून त्यांनी ती रचना पसरलेली असेल. कदाचित जी ती गृहस्वामिनी असेल, तिच्या मनाने तिने काहीतरी रचना केली असेल. पण त्या घराची ती रचना असेल, तर आपण लगेच म्हणू शकतो की नाही बाबा आमच्या घरात नाही असं चालू. म्हणजे अगदीच ते पुणे 30 मध्ये असेल तर म्हणायचं येऊ नका याची पुढे घरी आमची, छोटी गोष्ट आहे चालू. तर हे असं असतं, त्या त्या घरातली आपली आपली पद्धत असते. तसं तसं इथे वाक्याचा अर्थ कसा कळतो, म्हणजे आम्ही कसा करतो, ही त्यांनी सांगितलं. आमच्या घरातली ही पद्धत आहे, वाक्यार्थ बोध असं त्याला म्हणतात. मग ते काव्याचा होणारा वाक्यार्थ बोध वेगळा आहे. मीमांसकांचा, हे मीमांसक कर्त्याला प्रथम प्राधान्य देतात का कर्माला का क्रियापदाला, तर मीमांसक म्हणतात की क्रियापद हे महत्वाचं. व्याकरणकारांचं वेगळं मत आहे. ते व्याकरणकार म्हणतात की हे कर्त्याच्या अनुषंगाने चांगलं सगळं चाललं पाहिजे. परत पुलंचं वाक्य आठवलं. ते म्हणतात की व्याकरणामध्ये कर्त्याच्या नुसार सगळं चालत असलं तरी या रोजच्या व्यवहार त्याप्रमाणे काही चालत नाही घरातल्या. असामी असामी मधलं एक वाक्य आहे. तर तसं इथे वाक्यार्थबोध हा आपला त्यांचा त्यांचा प्रत्येकाचा
आपापल्या घरातली आपापली वागण्याची पद्धत आहे. यांची काय पद्धत आहे ती बघूयात. तर यांचं म्हणणं असं की हे जे वाक्यार्थ बोध आहे, इदम तत्वमसी वाक्यम, इदम हे वाक्य तत्वमसी नावाचं वाक्य संबंधत्रयेण अखंडार्थ बोधकम भवती. आता एकेका पदाचा तर अर्थ सांगितला, सगळ्याचा मिळून अर्थ काय तो सांगितला पाहिजे. मग ते तसं सांगतात की हे त्याचा ती जी काही पद आहेत त्यांचा परस्पर संबंध काहीतरी असल्यामुळे आपल्याला सगळ्याचा मिळून अर्थ कळतो. तर व्याकरणामध्ये एक आकांक्षा, योग्यता, सन्निधी असं एक त्रिकूट मानलं जातं. मीमांसकांचं आणखीन काहीतरी वेगळंच आहे. साध्य, साधन, इति कर्तव्यता, अशा पद्धतीने ते भावना, शाब्दी भावना, अर्थी भावना असे शब्द वापरतात. ते राहू देतात, आता नको. म्हणजे अर्थ समजण्याच्या बाबतीत व्याकरण वैयाकरणांचं ते कर्ता कर्मचे करणम संप्रदानम वगैरे वगैरे या श्लोकाच्या अनुसार ते सगळे अर्थ करतात. तर त्यांच्यातही आणखीन काही भर्तृहरीचं वेगळं मत आहे, पाणिनीचं वेगळं मत आहे. मला माहिती नाहीये, असू शकेल, एवढंच मी सावध विधान करतो. कारण मी व्याकरणाचा एक परिचय याच्या पलीकडे काय माझा अभ्यास नाही. आता हे मुळात सांगितलं काय की आमच्या मते हा जो संबंध कळतो हा तीन प्रकारांनी कळतो. संबंध त्रयेण अखंडार्थ बोधको भवति. हे अखंडार्थ पण कळला पाहिजे ना. तर तो तीन संबंध त्याचे असतात. आता इथे यांचं लॉजिक आहे बरं का, म्हणजे वेदांत्यांचं, की एखाद्या वाक्याचा अर्थ आम्हाला जो कळतो तो, किंवा या तीन याचा जो काही अर्थ कळणार आहे हा त्या पदांमधल्या तीन संबंधांच्या आधारे अखंडार्थ कळणार आहे. ही एक नवीन संकल्पना आज आपण शिकतो. वेदांत्यांच्या मते वाक्याचा बोध होतो म्हणजे वाक्यार्थ बोध होतो म्हणजे पदाचा अर्थ त्यांनी सांगितला, वाच्यार्थ काय आणि लक्षार्थ काय. वाक्याचा अर्थ, पदाचा अर्थ वेगळा, वाक्याचा अर्थ वेगळा. आता इथे परत असा प्रकार येतो की खूप वेळा काही काही ठिकाणी एक एखादं म्हणजे ते व्याकरणाच्या नियमानुसार जे काही वागणं आहे सांगितलेलंच नसतं. त्याला म्हणतात अनुक्त विचार किंवा लेशोक्त विचार, थोडक्यात सांगितलेलं असतं. म्हणजे मी मागं उदाहरण दिलं होतं की आमच्याकडे म्हणलं की द्राक्षास वो दीपयती, द्राक्षास दीपन कार्य करतं. आता इथे काय सांगितलं, करता सांगितलं आणि त्याचं कर्म सांगितलं. ते कधी घ्यावं, कोणी घ्यावं, किती घ्यावं, कसं करावं, हे कोण सांगणार. तर याला म्हणायचं लेशोक्त विचार. तर तर त्यांनी एवढंच वाक्य सांगितलं. कधी कधी आपण स्तोत्र वगैरे म्हणतो, त्यात क्रियापदच नसतं त्या श्लोकावर. कुठेतरी पहिल्या श्लोकामध्ये क्रियापद असतं, मग तेच क्रियापद पुढपर्यंत चालू असतं. ते गृहीत धरायचं, अध्याहार म्हणायचं आपण. तसं यांची भूमिका, संबंध तीन असतात वाक्यातील पदांचे, किंवा असं म्हणूयात आपण, हे वाक्य तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तीन संबंध लक्षात घ्या. तीन तीन संबंध लक्षात घ्या म्हणजे आता ते घेऊयात. संबंध म्हणजे काय इथे सांगतात. तीन संबंध आहेत. कुठले कुठले? संबंध त्रयम नाम, इथे 149 श्लोक आहे. सामानाधिकरण्यम पदार्थयोर विशेषण विशेष भाव प्रत्यगात्मलक्षणयोर लक्ष लक्षण भावश्चेती. समजून घ्या. तीन आहेत. कुठला? सामानाधिकरण्यम आणि विशेषण विशेष भाव आणि यांचा लक्ष लक्षण भाव, असे तीन संबंध आहेत. तर हे घेऊन आपण काव्य बघायला जायचं नाही, हे घेऊन आयुर्वेद शिकायचं नाही, हे घेऊन फक्त तत्वमसी हे वाक्य शिकायचं आता. त्यांनी जर पुढे सांगताना जर का अहम ब्रह्मास्मीचं किंवा ते सांगितलं असेल तर तिथं ते त्यांनी सांगितलं असेल तरच करायचं.
आता आता मला हे साधन मिळालं तर मी सगळीकडे वापरणार, असं नाही करायचं, गडबड नाही करायची. तर हे आपल्याला कळलं आता. हे तीन प्रकार अधिकरणाचे आहे, तीन त्यांचे संबंध आहेत. आता हे एक एक अर्थ समजून घेऊया. समान अधिकरण. अधिकरण हा परत व्याकरणातला एक तांत्रिक शब्द आहे. आधारो अधिकरण, जे ज्या याच्यावर क्रिया घडते त्या क्रियेचा आधार, जे कटे असते, चटईवर बसतो, खुर्चीवरती बसतो, तर बसणं नावाची क्रिया कुठे बसतो? खुर्चीवरती. तर म्हणून ते आधार अधिकरण, त्या खुर्चीचा म्हणजे बसण्याचा आधार काय? खुर्ची. त्याला म्हणायचं अधिकरण. इथे समान अधिकरण असलं पाहिजे. हे पद जे आहेत ती एका प्लेनवरती असली पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो ना, हल्ली तो टीव्हीवरच्या चर्चेमध्ये, वी आर नॉट ऑन द सेम प्लेन. हा काहीतरी वेगळं सांगतो. म्हणजे तुम्ही प्रकाश नारायण संत नावाचं एक छान लेखक आहे. त्याचं एक वनवास नावाचं पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी त्याची आजी, त्या लंपन नावाचा छोटा मुलगा आहे, तर त्याची आजी आणि त्या आजीची शेजारी हे एकाच वेळेला एकमेकांशी पूर्ण वेगळ्या प्लेनवर कशा बोलत असतात, त्याचा एक गमतीदार नमुना पेश केलेला आहे. की आपलं आपलं सांगत असते, ती त्यांचं त्यांचं सांगत असते, आजी आजीची मैत्रीण त्यांचं त्यांचं वेगळंच काहीतरी सांगत असते. ते एका अधिकरणावरती नसतातच, पण तरी हो ना, तरी मी सांगत होते असं म्हणून ते आपलं काहीतरी आजीची मैत्रीण सांगायला लागते. ते आपण चर्चेमध्ये पाहतो की वेगळंच काहीतरी सुरू करतात, म्हणजे एका प्लेनवरतीच नसतात, एका पातळीवरतीच नसतात. ते एका पातळीवरती असणं, हे असे यांचा दोघांचा भाव आहे, असं सांगायचं. हा एक प्रकार. पदार्थ. पदार्थ योः, ते जे पदाचा अर्थ, पदस्य अर्थ हा पदार्थ, त्यांचा एकमेकांशी विशेषण विशेष भाव आहे. विशेष म्हणजे कुठली तरी आधारभूत वस्तू, आणि विशेष म्हणजे त्याची एखादी प्रॉपर्टी, ऍट्रिब्यूट, ट्रेट वगैरे वगैरे. म्हणजे गोरी गाय, तिथे गाय हे काय झालं? विशेष. आणि गोरी त्याचा एक गुण झाला. काळी गाय, तांबूस गाय, पिवळे तांबूस ऊन कोवळे. ऊन काय आहे? विशेष. त्याची विशेषणं काय? पिवळे तांबूस कोवळे. त्याची मग ते पसरे चौफेर पुढचा भाग. पण ऊन हे त्याचं विशेष, आणि पिवळे तांबूस कोवळे हे त्याचं विशेषण झालं. तर याच्यामध्ये हे जे तत् आणि त्वम, त्याच्यामध्ये विशेषण विशेष भाव आहे, असं त्याचं सांगितलं. तिसरा भाग कुठला आहे? लक्ष्य लक्षण भाव. लक्ष्य लक्षण भाव म्हणजे एक आहे काहीतरी, परत हे म्हणजे तेच उदाहरणच, तेच ट्रेड्स आणि अट्रिब्यूट सारखंच आहे. हे लक्ष्य आहे, म्हणजे याला टार्गेट केलेलं आहे. आणि लक्षण म्हणजे हे त्याचं वर्णन आहे. इथं जे सांगितलं आपण की विशेषण विशेष भाव, त्याचीच एक वेगळी छटा आहे, फक्त एवढंच. तर ते त्याचेही हे तीन प्रकार सांगितले. आता त्याचं विवरण करतायत. याचं पुढचं विवरण चाललंय की कसा संबंध आहे. तर त्यातलं पुढचं सांगतायत की आता हे श्लोक क्रमांक 120, 151, त्यातला एक थोडासा भाग बघू आपण, बाकीचा नंतर बघू. की सोयम देवदत्त हा, असं म्हणल्यानंतर, तो हा देवदत्त असं म्हणल्यानंतर, त्या एका विशिष्ट काळातला देवदत्त त्या एका विशिष्ट काळातल्या अयम शब्दाशी जोडलेला आहे, म्हणजे तो एका लेव्हलला आहे. याला म्हणायचं, हा जो काही भाव सांगितला तो सामानाधिकरण. तोच हा देवदत्त, स्वयं देवदत्त. इथे काय झालेलं आहे की तो जो कोणतरी एका ठराविक काळातला, म्हणजे तो तो परवाचा असं नाही. हा जो देवदत्त, तो देवदत्त, तो हाच आहे. हे एक अधिकरण त्याला झालं कॉमन. एक काळ हे त्याचं अधिकरण झालं. एकाच काळामध्ये तो हा आहे आणि हा तो देवदत्त आहे, हे अधिकरण झालं. हा झाला त्याचा सामान अधिकरण्य भाग.
आज थांबूयात. इथले बाकीचे भाग उद्या बघूयात, पुढच्या तासाला बघूयात.